अशी आपली सोया चिल्ली तयार झाली मस्त. घरच्या घरी आपण मस्त अशी चटपटी करू शकतो. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. श्रावण सुरू आहे, तर बाकीचं काही खायचं नाही, तर मुलांना काहीतरी असं चमचमीत खायची इच्छा होतेच. तर आज काय करावं म्हटलं, मी काय करणार आहे सांगते तुम्हाला. सोयाबीन आहे बघा, ही वडी सोयाबीन आहे, त्याची आज मी सोया चिल्ली करणार आहे. पण त्याआधी सोयाबीन भिजलं पाहिजे ना, चांगलं भिजत घालते आधी. मस्त आपण याची सोया चिल्ली करूया. हे बघा, आधी नुसतं भिजत घालते, मग बाकीची तयारी करेपर्यंत हे छान भिजतं. साधं थंडच पाणी घातले. तुम्हाला अगदी अजून पटकन पाहिजे असलं तर गरम पाणी घालायचं. हे बघा, साधंच पाणी घातले मी. तर हे फुगून छान होतात, भरपूर मोठे होतात हे भिजले की. तोपर्यंत बाकीची तयारी करते मी, हे भिजू देते. सोयाबीन भिजलं बघा मस्त असं. बघा किती छान भिजलं आहे, चांगलं. अर्धा तास भिजू दिलं. बघा अगदी हाताने पण त्याचे तुकडे होत आहेत. अशा हाताने तुकडे करून घ्यायचे किंवा चिरून घ्यायचे. हे छान भिजले तर चांगले तुकडे होत आहेत हाताने. पण हे चांगलं पिळून घ्यायचं. त्यासाठी बघा मी काय काय घेतलं आहे. एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे, कोबी घेतला आहे थोडासा, एक मोठी शिमला मिरची घेतली, लसूण, आलं आणि मिरच्या. आलं लसूणची वेगळी पेस्ट करून घ्यायची आणि मिरचीची वेगळी. चला तर मी आता हे पेस्ट करून घेते आणि हे सोयाबीन घट्ट पिळून घेते चांगलं बारीक बारीक. बघा अगदी सहज तुटतं आहे हाताने. पिळून घेते, नंतर आपण करायला घेऊया चिली. सोयाबीन चिरून घेतलं बघा, हातानेच तुकडे केले बारीक बारीक चांगले. इथं मी ग्रीन चिली सॉस घेतले, रेड चिली सॉस आणि सोया सॉस हे घेतले. मैदा घेतला इथं. आता हे मैदा भिजवून घेते मी. आपण मैद्यामध्ये भिजवून तळून घ्यायचं आहे ते. मैदा घेते मी, त्यात मीठ घालते आणि थोडा लाल रंग घालणार आहे, म्हणजे ते छान दिसतं दिसायला. पण मीठ घातलं आणि हा रंग घालते लाल, त्यामुळे कसं छान रंग येतो त्याला. आपण बाहेरचे जे बघतो ना मंचुरियन वगैरे, सोया चिल्ली, त्याला रंग घालतात, ते छान लाल जरद दिसतं. साधारण आपण भजी वगैरे करतो तसं भिजवायचं. तेल ठेवलंय तापायला एकीकडे. असं भिजवायचं मैदा. तेल ठेवलंय तापायला. हे बघा, आता ह्यात तळायला घेते मी. असं मिक्स करून घेतलं आहे. किती छान रंग आलाय बघा. बाहेरचे मंचुरियन वगैरे असतात तसाच रंग येतो. तळून घेते सगळे. तळून झाले बघा सगळे. आता ह्याच कढईतलं तेल काढून घेऊन ह्यातच करायला घेऊ आपण. तेल जास्त आहे ते काढून घेते.
आधी कांदा घातला, मग शिमला मिरची, कोबी परतून घ्यायचं आहे. हे टाकते. भाज्या खूप शिजवायच्या नाही, जरा कच्च्याच ठेवायच्या. इथं मी बघा 1 चमचाभर कॉर्नफ्लोअर पाण्यात मिक्स करून घेते, ते नंतर घालायचं. आता आपण ते आलं लसूणची पेस्ट केली ना ती घालते, मिरचीची पेस्ट. आता एक एक करून हे सॉस घालते. हे ग्रीन चिली सॉस आहे, रेड चिली सॉस आणि सोया सॉस 1 चमचा घालते. रेड चिली सॉस आहे आणि सोया सॉस. सोया सॉस जरा कमीच घालायचं, कारण जास्त आंबट होतं ते. मीठ घालते थोडंसं. मिक्स करून घेते चांगलं. नंतर मग आपण ते कॉर्नफ्लोअर पाण्यात मिक्स करून घेतलं आहे ना ते घालायचं. आधी छान परतून घ्यायचं चांगलं. मस्त आपली अशी चिली तयार झाली. आता हे कॉर्नफ्लोअरचं पाणी केलं आहे ना ते घालायचं थोडंसं. चमचाभर कॉर्नफ्लोअर दाखवलं ना मी तुम्हाला, ते अशी स्लरी करून त्यात घालायची. व्हिनेगर पण घालू शकता तुम्ही, पण मी नाही घालत व्हिनेगर. ते अजिनोमोटो वगैरे ते अजिबात वापरत नाही मी. आपली मस्त सोया चिली तयार झाली की नाही हॉटेलसारखी मस्त. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते.